आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. सादर करत आहोत नभोनाट्य प्रेमविवाह. मूळ हिंदी लेखक मदन शर्मा. शादी कैसे करे या हिंदी नाटकाचा हा अनुवाद. रूपांतरकार सीता गांगुर्डे. यातला पात्रपरिचय: रजनी तनुजा कानडे, रमण अविनाश गोखले आणि भटजी संतोष जोशी. सादरकर्त्या तनुजा कानडे. ऐकूया नभोनाट्य प्रेम. तर मग 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 हां, ही पद्धत ठीक आहे. परंतु नाही नाही, ह्या पद्धतीनं तर फारच थोडी प्रसिद्धी मिळेल. तर मग नको नको नको, ही पद्धत नको. तर मग कुठली पद्धत? कुठली कुठली आयडिया? आ हा हा, काय झकास कल्पना सुचली आहे. वा, पण पण ह्या पद्धतीत जोखीम फार मोठी आहे. नको बाबा नको. लग्न करणं हीच मुळात जोखीम आहे आणि त्यासाठी पुन्हा दुसरी जोखीम पत्करणं नाही नाही, हे काय चांगलं नाही आहे. तर मग 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 कुठं? रजनी रजनी पुकारू मैं दिन में, रजनी है बसी मेरे दिल में. रजनी 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 प्रिये, अगं आज आपण लग्न करणार आहोत. आजचा दिवस आनंदाचा आहे आणि तुझ्या चेहऱ्यावर शहनाई ऐवजी सारंगी का वाजतीये? रमण, तू माझा पती होणार आहेस आणि माझ्या चेहऱ्यावरचे साधे भाव तुला अजून वाचता येत नाहीये. डार्लिंग, अगं तुझ्या चेहऱ्यावरचे भाव तर बाजार भावांपेक्षाही अनिश्चित आहेत. क्षणात तोळा तर क्षणात मासा. आणि तू दाखवत आहेस लोकांना आपल्या बुद्धीचा तमाशा. म्हणजे काय? म्हणजे असं की माझ्या होणाऱ्या पतिदेवा, माझ्या चेहऱ्यावर ह्या घडीला शहनाई ऐवजी सारंगी नव्हे तर विचाराची सतार वाजतीये. अच्छा, असं असं. अगं मग असं म्हणणं की ह्या घडीला माझ्या चेहऱ्यावर संगीत संमेलन होतंय. रमण, खैर, पण डार्लिंग, ह्या विचारसरितेचं कारण काय? आपलं लग्न. म्हणजे काय? मी विचार करते की आपण लग्न कसं करावं. कसं करावं म्हणजे? अगं जसं सामान्य लोक करतात तसं. नाही नाही नाही, ती लग्नाची पद्धत आता खूप जुनी झाली आहे. रजनी डार्लिंग, तसं तर लग्न हा शब्द सुद्धा खूप जुना झालाय. पण तुझ्या मनात तरी काय आहे? बघ रमण, या या आधुनिक युगात जेव्हा प्रत्येक वस्तूचा रंगढंग बदललाय, तर मग आपण लग्नाची पद्धतही का बदलू नये? माझी इच्छा आहे की आपण लग्न एकदम नव्या पद्धतीनं करूया. अगं पण रजनी, आपण ज्या पद्धतीनं लग्न करतोय ती पद्धत नवी नाहीये का? ना वधूवरांचे आई वडील, ना बँड बाजा, ना वाजंत्री वाजतीये, ना लगीन घराचा गडबड गोंधळ आणि न गोंधळ घालायला वऱ्हाडी. अगं वरात सुद्धा निघणार नाहीये. एवढंच काय, पण मंगलगीतं गाण्यासाठी सुद्धा भाड्यानं बायका बोलवायची व्यवस्था केली आहे. रमण, तू समजून घेण्याचा प्रयत्न का करत नाहीयेस? ही पद्धत 50 वर्ष जुनी आहे. 50 वर्ष जुनी पद्धत? हा हा, आजपासून 50 वर्षापूर्वी माझ्या आईनं माझ्या वडिलांशी अशाच पद्धतीने लग्न केलं होतं. तरीच तुझ्यासारखी मॉडर्न अवलाद जन्माला आली. काय म्हणालास? काही नाही नाही, तर मी असं म्हणत होतो की तरीच तुझ्यासारखी सुंदर शांत अशा सुकुमारीनं जन्म घेतला. खरंच रमण? हो, अगदी खरं. तू किती चांगला आहेस रे. आणि तू सुद्धा. रमण, खांद्यावरचा हात काढ. हां, तर मी असं म्हणत होते की आपण एकदम नवीन पद्धतीने लग्न करूया आणि लग्नाच्या पद्धतीचं एक नवीन पर्व सुरू करूया. मासिकातून, वर्तमानपत्रातून आपले फोटो छापले जातील. प्रत्येक मंडळातून, क्लबमधून, सोसायटीमधून आपल्या लग्नाची चर्चा होईल. रेडिओवाले, दूरदर्शनवाले, पत्रकार लोक आपल्या मुलाखती घेतील. आहा हा, रमण, किती किती मजा येईल ना. डोंट यू थिंक सो? तुला नाही असं वाटत? ऑफकोर्स.
ऑफकोर्स डार्लिंग. पण आपण असं करूया की आत्ता आपण जुन्या पद्धतीनंच लग्न करूया. नव्या पद्धतीनं लग्न आपण पुन्हा कधीतरी करू. कारण आत्ता आपल्याजवळ पैसा सुद्धा नाही आणि वेळ सुद्धा नाही. पैशांची काळजी तू करू नकोस रे. वर्तमानपत्र, मासिक, रेडिओ, दूरदर्शन आपल्याला पुष्कळ पैसा देतील. आणि राहिला वेळेचा प्रश्न, तर त्याची अजिबात काळजी नको. पाहिजे तर लग्न आपण 100 वर्षानंतर करू. पण आपलं लग्न होईल ते एकदम नव्या पद्धतीनंच होईल. 100 वर्षानंतर? हां. का का तुझा माझ्यावर विश्वास नाहीये? नाही नाही, तुझ्यावर विश्वास आहे डार्लिंग, पण माझा स्वतःवरच विश्वास नाही आहे. किंवा असंही होऊ शकतं की माझ्यासारख्या रमणऐवजी एखादा दुसरा चमन तुझ्या जीवनात आला तर तुझ्यासारख्या सुंदर मॉडर्न मुलीसाठी तडफडत राहील जन्मभर. बघ रमण डार्लिंग, वाईट वाटून घेऊ नकोस हं. मी तर तुला केवळ आजची हमी देऊ शकते. पण उद्या काय होईल ते मात्र मी नाही सांगू शकत हं. अगं म्हणून तर मी म्हणतोय की आपलं लग्न आजच होईल तर बरं. तर मग मी कुठे नाही म्हणतीये. मग सुचव ना एखादी चांगली पद्धत. चांगली नाही तर एकदम चांगली पद्धत सुचवतो की जिच्यामुळे समाजात एकदम खळबळ होईल. प्लीज सांग ना लवकर. अगं हो हो सांगतो ना, पण मला जरा विचार तर करू दे. तो लवकर कर ना. हो हो, काय बरं, कुठली पद्धत? हा हा, आली आली. कोण? कल्पना. रजनी डार्लिंग, जमिनीवर तर सगळेच लोक लग्न करतात. आपण आपलं लग्न पाण्याच्या वर करूया. म्हणजे असं की आपण आपलं लग्न समुद्रातील जहाजावर करूया. काय आहे ना एकदम नवी कल्पना? हे 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 हे. काय पण कल्पना आहे. एकदम जुनी. काय जुनी? हो हो, जुनी. युरोपमध्ये खूप वर्षापासून खूप लोक आपलं लग्न असंच करत आलेत. दुसरी एखादी कल्पना सुचव. काय हरकत नाही, काय हरकत नाही. ते लोक त्यांचं लग्न पाण्याच्या वर करत आलेत ना, तर आपण लग्न पाण्याच्या तळाशी करूया. पाण्याच्या तळाशी? म्हणजे म्हणजे काय? म्हणजे असं की रजनी डार्लिंग, आपण पाणबुडीत बसून पाण्याच्या तळाशी जाऊया आणि तिथे लग्न करूया. काय आता तरी मानतेस का नाही मला? नाही नाही, ही पद्धत सुद्धा खूप जुनी आहे. का तुझ्या आजीनं माझ्या आजोबांशी? काय म्हणालास? नाही नाही, म्हणजे तुझ्या आजीनं तुझ्या आजोबांशी असंच लग्न केलं होतं का? माझ्या आजी आजोबांनी नव्हे, तर फ्रान्समधील एका मुलीनं आपल्या प्रियकराशी पाण्याच्या तळात जाऊन असंच लग्न केलं होतं. दुसरी एखादी नवीन पद्धत सुचव. बरं बरं, सुचवतो. लवकर ना पण ती. मला विचार करू दे ना. हा ऐक, आपण आपलं लग्न ना जमिनीवर, ना पाण्यावर, ना पाण्याच्या खाली करूया, तर आपण आपलं लग्न करूया जमिनीच्या वर, आकाशात. काय? आकाशात? बघ, आपण एक विमान भाड्यानं घेऊया आणि उडणाऱ्या विमानात बसून धूम धडाक्यात लग्न करूया. काय आहे ना एकदम नवीन पद्धत? नाही माझ्या होणाऱ्या पतिदेवा, ही पद्धतही नवी नाहीये. काय? होय, कारण स्वीडनच्या एका प्रेमिकेनं आपल्या अगोदर उडणाऱ्या विमानात बसून लग्न केलंय. समजलास? समजलो समजलो. काय समजलास? हेच की या जगात फक्त आपण दोघच मूर्ख नाहीये. काय म्हणतोस? नाही नाही, काही नाही डार्लिंग, मी आणखी एखादी पद्धत सुचवतो. थांब. काय बरं? न पाण्याच्या वर, न पाण्याच्या खाली, न जमिनीच्या वर, न जमिनीच्या खाली, न आकाशात, न जमिनीवर, तर हा हा आली. रजनी डार्लिंग, एक अफलातून कल्पना, एकदम नवीन पद्धत. कोणती? बघ, यावेळी तरी तुला माझ्या बुद्धिमत्तेची दाद द्यावीच लागेल. ती तर मी केव्हापासून देते. रजनी, आपण आपलं लग्न ना जमिनीवर, ना आकाशात, ना पाण्यावर करायचं, तर आपण आपलं लग्न जमीन आणि आकाशाच्या मध्ये करूया. म्हणजे काय? तुला समजलं नाही ना? अगं, ही पद्धत तुला सहजासहजी समजणार नाहीच. हे बघ, मी 3 हवाई छत्र्यांची व्यवस्था करतो. एक छत्री मला, एक छत्री तुला आणि एक भटजीसाठी. आपण तिघं खूप उंचावर जाऊन उडणाऱ्या विमानातून उड्या मारू आणि जमीन आणि आकाशाच्या मध्ये लग्न करूया. ठीक आहे?
एकदम पक्क? पक्क नाही, नक्कल. नक्कल? हो हो, नक्कल. रमण, तुला हे सांगायला मला अत्यंत दुःख होत आहे की या तऱ्हेनं सुद्धा लग्न झालंय. काय? या पद्धतीने लग्न झालंय? केव्हा? कुठे? आणि कुणाचं? अमेरिकेच्या एका सैनिकानं, रॉबर्टनं, आपल्या प्रियतमेशी अशाच प्रकारे लग्न केलंय. दुसरी एखादी कल्पना प्लीज. सुचवतो, अगं सुचवतो ना. अजून जीवात जीव बाकी आहे माझ्या. काय बरं, न जमिनीच्या वर, न जमिनीच्या खाली, न जमीन आणि आकाशाच्या मध्ये, तसंच न पाण्यावर, न पाण्याच्या खाली, न माणसांमध्ये, न जनावर. आ आ आ हा हो हो, जनावर, जनावर. रजनी डार्लिंग, एक उच्चांक मोडणारी पद्धत माझ्या डोक्यात आली आहे. हा, ती कोणती? ऐक, आपण आपलं लग्न कुठल्या तरी प्राणी संग्रहालयात जाऊन करूया, जनावरांच्या मध्ये. काय? प्राणी संग्रहालयात? हो, माणसांपासून दूर. आपले पाहुणे असतील कोला, वाघ, सरस, चित्ता, माकड. ते ते तर ठीक आहे, पण मला भीती वाटतेय. भीती? कसली भीती? रजनी डार्लिंग, अगं आजच्या युगात माणसांची भीती बाळगावी, जनावरांची नाही. हा हा, मी जनावरांची भीती बाळगण्याबद्दल बोलत नाहीये. मला तर या गोष्टीची भीती वाटते की प्राणी संग्रहालयाच्या लोकांनी तुला बघताच पिंजऱ्यात बंद केलं तर. काय? अब मी काय जनावर आहे? पण मला माहित आहे डार्लिंग, तू विनोद करतेस, हो ना? नाही, चांगला विनोद आहे. रमण रमण, मी विनोद करत नाहीये, मी गंभीर मूड मध्ये आहे. आहाहाहा, तू गंभीर असून सुद्धा किती छान दिसतेस. खरंच? हो रजनी, मी हे अगदी मनपूर्वक बोलतोय. थँक्यू, थँक्यू रमण. तर मग प्राणी संग्रहालयातलं लग्न कसं काय वाटतंय? कल्पना तर चांगली आहे, पण पण तुला तर हे पत्रकार लोक माहितीच आहे. जर त्यांनी आपल्या लग्नाची बातमी असं शीर्षक देऊन छापली की प्राणी संग्रहालयात 2 जनावरांचं लग्न धूमधडाक्यात साजरं झालं, तर तर किती बदनामी होईल आपली. नको बाबा नको, दुसरी एखादी पद्धत सुचव ना. रजनी, मी मानसिक दृष्ट्या अकाली निवृत्त होऊ इच्छित नाही, तेव्हा तूच एखादी नवीन पद्धत सुचव बरं. पण जरा लवकर, हा, कारण तो भटजी येत असेल, त्याला मी आपल्या लग्नासाठी मंगलाष्टक म्हणायला बोलवलंय. रमण, आपण आपलं प्रेम जमल्याच्या घटनेची उजळणी करूया का? कदाचित कदाचित त्यातून एखादी पद्धत सुचली तर सुचली. आहाहाहा, वाह, तू त्या सुवर्ण काळाला पुन्हा का आठवू इच्छिते? आहाहाहा, काय पण ते दिवस होते. मी आणि तू एकाच कॉलेजात, एकाच वर्गात शिकत होतो. तू मला आणि मी तुला दिवसभर पाहत असू. रमण, खोटं बोलू नकोस. मी तुझ्याकडे ढुंकूनही पाहत नसे. मी तर सतत अविनाशला बघत असे. हो हो हो, पण अविनाश तर माझ्या शेजारीच बसायचं ना. आणि जेव्हा जेव्हा तुझी नजर अविनाशवरून घसरत असे, तेव्हा तेव्हा माझ्यावरच येऊन पडायची ना. मी त्या घसरलेल्या नजरेला सन्मान देत असे आणि असा विचार करायचो की जर या घसरलेल्या नजरेत एवढं प्रेम, तर ही नजर डायरेक्ट माझ्याकडे आली तर त्यात किती प्रेम असेल. माझ्या प्रेमाला त्या दिवशी दिलासा मिळाला जेव्हा मी तुझ्याशी कॉलेजच्या बाहेर पहिल्यांदा बोललो. आणि तू मोठ्या प्रेमानं माझ्या गालावर प्रेममय चापटी मारलीस. तू खोटं बोलतोयस. मी प्रेमाने नाही तर रागाच्या भरात थप्पड मारली होती. रजनी रजनी, तू समजत का नाहीस? प्रियतमेनं मारलेली थप्पड प्रियकरासाठी प्रेमाची चापटीच असते. आणि आणि त्याच दिवशी तुझं माझ्यावर प्रेम असल्याचा मला सुगावा लागला. तुला आठवतो तो दिवस? कोणता दिवस? तोच तोच ज्या दिवशी मी तुझ्या मागे 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 तुझ्या घरापर्यंत आलो होतो आणि तुझ्या वडिलांनी प्रेमानं माझी पाठ थोपटली होती. त्याच दिवशी मला माझ्यावरच्या तुझ्या प्रेमाचा सुगावा लागला. रमण रमण, तू पुन्हा खोटं बोलतोयस. माझ्या वडिलांनी तुझी पाठ थोपटली नव्हती, तर निर्दयपणे तुझ्या पाठीचं धिरडं बनवलं होतं. खरंय. अगं, पण प्रियतमेच्या वडिलांकडून झालेली प्रियकराची धुलाई त्याला पाठ थोपटल्यासारखीच वाटत असते.
परंतु माझ्या प्रेमाला दुसऱ्या दिवशी सुरुवात झाली, जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये तुझ्या डोळ्यात माझ्या प्रेमाचे अश्रू पाहिले. नाही रजनी, नाही. अगं, ते अश्रू तुझ्या प्रेमाचे नव्हते रजनी, ते तुझ्या वडिलांच्या प्रेमाचे होते. कारण खरं म्हणजे मला माझ्या वेदना दुसऱ्या दिवसापासूनच जाणवायला लागल्या होत्या. आणि आपण भेटत राहिलो. आपलं प्रेम पूर्णत्वाला पोचलं आणि आज लग्नाचा शुभ दिवस येऊन ठेपला. आणि भटजी सुद्धा येऊन ठेपले. नमो नगदम, नमो नगदम. या 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 भटजी बुवा, आम्ही आपलीच वाट बघत होतो. नवरी मुलगी कुठं? आणि नवरदेव तयार आहेत का? नमो नगदम, नमो हो हो, तयार आहोत ना. पण भटजी बुवा, आम्ही की नाही मंगलगीतं गाण्यासाठी भाड्यानं बायका बोलवल्या आहेत. बस त्या आल्या की मंगल कार्याला सुरुवात करूया. हो आपण त्या आल्या की नाही हे जरा बाहेर जाऊन बघता का प्लीज? हो हो, आता बघून येतो. रजनी, चल लवकर तयार हो बघू. पण लग्नाची नवीन पद्धत तर आपण अजून शोधलीच नाहीये. रजनी, अगं आत्ता आपण जुन्या पद्धतीनंच लग्न करून घेऊया. नव्या पद्धतीने लग्न आपण आपल्या या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला करूया. नाही रमण, लग्न तर आपण नव्या पद्धतीनंच करू. अरे हा रमण, आपलं प्रेम रडत भांडण करतच झालं होतं ना? हो हो. तर मग आपण लग्न ही रडत भांडतच करूया ना? काय रडत भांडत? हो, लग्नाच्या मंगल प्रसंगी तर सगळेच हसत खिदळत असतात. रडत भांडत लग्न करत आपण लग्नाचा एक नवीन पायंडा पाडूया. अगं पण रजनी, पण बिन काही नाही, हीच पद्धत योग्य आहे. आपण रडत भांडतच लग्न करूया. अरे बाप रे, मेलो. तर क्रियाकर्मचे मंत्र बोलू का? काय बघतोस? काही नाही. मी म्हणत होतो की मंगलगीत गाणाऱ्या बायकांचा आज संप आहे, त्यामुळे त्या येऊ शकणार नाही. काय हरकत नाही. आता त्यांची जरूर नाही भटजी. का? कारण आम्ही रडत भांडत लग्न करणार आहोत. रडत भांडत. पण मुली, रडण्या भांडण्याचे प्रसंग लग्नानंतर खूप येतातच. मग आता त्याची एवढी घाई का? भटजी, तोंड सांभाळून बोला, नाहीतर बघा मी तुमच्याशी. बघा, रडत भांडत लग्न तुम्हाला यांच्याशी करायचं आहे. माझ्या बरोबर भांडून तुमचा जराही फायदा होणार नाही, कारण मी तर विवाहित आहे. पण रजनी, अगं मी तुला एक सांगायला विसरलोच की मला रडायला भांडायला येतच नाही. रमण, आता कसं बस भांडून घे. लग्नानंतर कसं भांडायचं ते तर मी तुला शिकवेनच. राहिला रडण्याचा प्रश्न, तर आता तुझ्याऐवजी मी रडते. लग्नानंतर तर आयुष्यभर तुला रडायचं आहे. अरे कृपा करून मला एक गोष्ट सांगा की तुमचं रडणं भांडणं तुमच्यापर्यंतच मर्यादित आहे का, की या पामरालाही तुमच्या भांडणात ओढणार आहात? नाही, म्हणजे मी चिलखताची व्यवस्था करीन म्हणतो. भटजी बुवा, आमच्या भांडण्यानं तुमचं काहीही नुकसान होणार नाहीये. तुम्ही तुमचं काम सुरू करा. रमण, चल सुरुवात कर. बर, देवा परमेश्वरा, अरे मला मदत कर रे बाबा. भटजी, तुम्ही सुरुवात करा ना. थांब नवरदेवा, प्रथम मी तुम्हा दोघांना शुद्ध पवित्र करतो, नंतर तुमचं भांडणं सावकाश होऊ द्या. ओम पवित्रम पवित्रो वा सर्वाः. मुली, जर तू हरलीस ना तर हा माणूस आयुष्यभर तुला डोईजळ होईल. तेव्हा हल्ला जोरदार कर. आता तुम्ही बघतच राहा भटजी बुवा, कसा जोरदार हल्ला करते ती. भटजी बुवा, तुमचं तिथे आपापसात काय चाललंय हो? काही नाही. मी तर मंत्रोच्चाराने नवऱ्या मुलीला पवित्र करत होतो. आता तुमची पाळी आहे, तुमची पाळी. इथे या. ओम पवित्रम पवित्रो वा. समजलेस का? साहेब, आज तमाम पुरुष जातीची इज्जत तुमच्या हातात आहे. असं? जर आज तुम्ही नरमाई दाखवली ना तर ही मुलगी आयुष्यभर तुमच्या मानगुटीवर बसेल. म्हणून जर तुमच्या आईने खरंच दूध पाजलं असेल तर तुम्ही हल्ला जोरदार करा.
तुम्ही निर्धास्त राहा भटजीबुवा. मी डब्याचं दूध प्यायलेलो नाही हे पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवीन. आता कसं बोललात. नवरदेव नवरी दोघंही शुद्ध झाले आहेत. दोघांनी भांडणाला सुरुवात करा. मी विधीचा आरंभ करतो. ओम पवित्रम पवित्रो वाहामि सर्वाय. रमण, काय? कान उघडे ठेवून ऐक. मी लग्नानंतर जेवण बनवणार नाही. जेवण बनवणार नाही? हम्म, मग काय करशील? मी निवडणूक लढवेन. म्हणून तू घरचं काम करायचं. मी जेवण बनवायचं? हम्म, का मी जेवण बनवायचं? मी निवडणूक का नाही लढवायची? नाही, तू निवडणूक लढू शकत नाहीस. का? कारण तू गृहविज्ञान घेऊन BA झालास आणि मी राज्यशास्त्र घेऊन BA झालीये. म्हणून मी निवडणूक लढवेन आणि तू जेवण बनवायचंस. आहाहा. मोठी लागून गेलीये निवडणूक लढवणारी. तू जरा घराच्या बाहेर जाऊन तर बघ, तंगडी मोडून ठेवीन. अरे जा रे जा, कमजोर माणसा. तू काय माझी तंगडी मोडणार आहेस? विसरलास तू माझ्या म्हाताऱ्या बापाने केलेली तुझी पिटाई? अरे जर तू माझ्या म्हाताऱ्या बापाचं काय वाकडं करू शकला नाहीस तर माझं काय वाकडं करू शकशील? अगं जा बोल. जा. काम करणार नाही म्हणे. लग्नानंतर बघ काय हालत करतो तुझी ते. जेवण खाण धुणी भांडी सगळं तुलाच करावं लागेल. आणि माझ्या पाठीचं धिरडं बनवणाऱ्या तुझ्या बापालाही बघतो ना मी. एकदा लग्न तर होऊ दे. मी अजून विसरलो नाहीये या गोष्टी. अरे जा, जरा तोंड आशात बघ, म्हणजे कळेल कोण तुला मुलगी द्यायला तयार होईल का. म्हणे माझ्या बापाचं काय अडलंय खेटर, तो तुझ्याशी लग्न करून देईल. म्हणे बदला घेईन. रमण, तू तू खरोखर बदला घेणार आहेस काय? हो, बदला घेईन. एकेका गोष्टीचा वेचून वेचून बदला घेईन. समजतेस काय तुम्हाला? हो, थांबा. हे अग्निबाण एकमेकावर फेकायचं थांबवा जरा. आता आपण दोघांनी मिळून अग्निभोवती फेरे मारून आयुष्यभर एकमेकांची साथ देऊ अशी शपथ घ्यायची आहे. तसं पाहिलं तर हे लग्न नव्या पद्धतीचं आहे आणि अग्नीची व्यवस्था होऊ शकली नाही म्हणून अग्नीच्या ऐवजी माझं विडी पेटवण्याचा हे लायटर ठेवत आहे मी. तुम्ही या लायटर भोवती फेरे मारा आणि शपथ घ्या. नाही भटजीबुवा, नाही. मी शपथ घ्यायला तयार नाहीये. जो माणूस लग्नाच्या निमित्ताने बदला घ्यायचा विचार करतो अशा माणसाबरोबर मी लग्न करायला तयार नाहीये. पेटवलंय अगं मी. पण रजनी हे 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 सगळं खरोखरच थोडंच भांडण आहे. हं. मी तर हे सगळं फक्त नाही रमण, मला माहित नव्हतं की तू भांडणात माझ्यापेक्षा जास्त वरचढ आहेस. जो भांडणात माझ्यापेक्षा जास्त वरचढ आहे अशा माणसाबरोबर मी मुळीच लग्न करणार नाहीये. मी जाते रमण. अगं रजनी डार्लिंग प्लीज. अरे 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 यजमान ओ यजमान, माझी दक्षिणा. अगे नवरी मुली, अरे नवर देवा, माझे नभोनाट्य आत्ता आपण ऐकलं. शादी कैसे करे या हिंदी नाटकाचा हा अनुवाद होता. मूळ हिंदी लेखक मदन शर्मा, रूपांतरकार सीता गांगुर्डे आणि सादरकर्त्या तनुजा कानडे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे.